सुरुवातीला उद्याच्या महिला दिनाच्या सर्व माझ्या माता भगिनींना, महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आज आपण सगळ्यांनी पाहिले की इथे मिनी सरस जत्रेचं उद्घाटन आज झालेलं आहे। ही जत्रा केवळ ग्रामीण ही पुणे जिल्ह्यातल्या सर्व ग्रामीण महिलांच्या मालाला ज्या बचत गटातर्फे त्यांचे स्टॉल असतात त्यांच्या मालाला भाव मिळावा, त्यांच्या मालाला रिकग्निशन मिळावं, महिला आपल्या सगळ्याच स्वतःच्या पायावर स्वावलंबनाने कशा रीतीने आपलं आयुष्य जगतील यासाठी हे प्रयत्न आहेत। आणि महिलांच्या सगळ्याच ज्या काही वस्तू त्यांच्या विक्रीला असतात त्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सुद्धा उमेद मॉलसाठी भरपूर तरतूद केलेली आहे। 16 जिल्ह्यामध्ये उमेद मॉल ची व्यवस्था करण्यात येणार आहे, जेणेकरून माझ्या बचत गटांच्या महिलांच्या मालाला विक्री भाव चांगला मिळेल आणि अतिशय चांगला भाव मिळाल्यामुळे त्या सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे। दादा राज्यसभेवर जात आहेत, काय सल्ला देणार आहे? तुम्ही राज्यसभेत आहात नाही? खरं तर राज्यसभा हे उच्च सभागृह आहे, अतिशय अनुभवी लोकांचं सभागृह आहे आणि तिथे जाताना आपण सगळ्याच गोष्टी जाणकार म्हणून शिकून घेणं आधी महत्त्वाचं आहे आणि तिथून पुढे तो नक्कीच चांगली कामगिरी करेल असं मला एक आई म्हणून वाटतं। अजित पवारांचा जो विमान अपघाताचा मुद्दा आहे तो अजूनही चर्चेत आहे। रोहित पवार सातत्यानं प्रश्न विचारतात, त्यांच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये। खरं तर अनेक वेगवेगळ्या एजन्सीमार्फत त्याची चौकशी सुरू आहे। आता प्राथमिक अहवाल आला आहे, तो काय संपूर्ण अहवाल नाही, त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्याच अहवाल आल्यानंतर आपण याच्यावरती बोलू शकतो।